धुळे लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीचे उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज दुपारी 3 वाजता धुळ्यामध्ये उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि या जाहीर सभेची जी तयारी आहे ती या ठिकाणी आता युद्धपातळीवर सध्या सुरू आहे। दुपारी 3 वाजता आज उद्धव ठाकरे धुळ्यामध्ये येतील आणि महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉक्टर शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी सभा होणार आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये आज प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नगरमध्ये असतील। यासोबतच जळगावमध्ये संध्याकाळी 6 वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होईल। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा जळगावमध्ये आज सभा होणार आहे आणि यासोबतच नगरमध्ये सुद्धा देवेंद्र फडणवीस यांची आज सभा होणार आहे। एकंदरीतच तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवरती चौथ्या आणि पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवरती दिग्गज नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या सध्या उत्तर महाराष्ट्रात होताना दिसत आहेत आणि एकमेकांवरती आरोप प्रत्यारोपाच्या फैरी देखील झाडत असताना मतदारांना आश्वासित देखील केलं जात आहे। याच्यामुळे 13 मे रोजी होणारं चौथ्या टप्प्यातलं आणि 20 मे रोजी होणारं पाचव्या टप्प्यातील मतदानाच्या पार्श्वभूमीवरती एकंदरीतच सगळ्या राजकीय प्रमुख नेत्यांच्या सभा ज्या आहेत त्या होताना दिसत आहेत। धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या प्रचारार्थ आज उद्धव ठाकरे येत आहेत आणि एकंदरीतच शोभा बच्छाव यांच्या प्रचारार्थ होणाऱ्या सभेमध्ये उद्धव ठाकरे काय संबोधित करतात, काय आरोप प्रत्यारोप करतात आणि यासोबतच कुणाचा समाचार घेतात हे देखील बघणं महत्त्वाचं असेल। एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला ही ओळख असणाऱ्या धुळे जिल्ह्यामध्ये भाजपने काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लावल्यानंतर यंदाच्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा भाजपचा हा बालेकिल्ला फोडून काँग्रेस आपला बालेकिल्ला असल्याचं पुन्हा नव्याने सिद्ध करतंय का हे देखील बघणं महत्त्वाचं असेल आणि 4 जून रोजी होणाऱ्या जाहीर निकालातून हे चित्र देखील स्पष्ट होईल। धनंजय दीक्षित, एबीपी माझा, धुळे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।